श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय प्रायव्हेट MBBS कॉलेज मधील परभणी येथील परभणी मेडिकल कॉलेज। या कॉलेजचा नंबर आहे 1362। या कॉलेज बद्दलचा मागच्या वर्षीचा 2024 मध्ये कसा कट ऑफ लागला होता राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहत आहोत। या कॉलेजचं तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल, हे कॉलेज कसं आहे याची डिटेल माहिती सगळी तुम्हाला हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिली आहे, त्या लिंक वर जाऊन तुम्ही या कॉलेजची वेबसाईट पाहू शकता। हे जे कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 150 आहे। हे कॉलेज 2023 मध्ये इस्टॅब्लिश झालं आहे। त्याचबरोबर याची एका वर्षाची फी 8 लाख रुपये आहे। आता आपण सुरू करूयात या कॉलेजचा 2024 मध्ये कॅटेगरी वाईज कसा कट ऑफ लागला होता ते। ओपन कॅटेगरीचा पहिला राऊंडचा कट ऑफ होता 602 आणि त्याचा SML होता 6633। दुसरा राऊंड होता 607, तिसरा राऊंड होता 600। वुमनच्या पहिला राऊंडचा कट ऑफ होता 604 आणि त्याचा SML जो होता तो होता 6446। दुसरा राऊंड होता 610 आणि तिसरा राऊंड होता 599। आपल्या विद्यार्थ्याला जर नीट मध्ये म्हणावेसे मार्क्स नसतील आणि त्याला जर MBBSच करायची इच्छा असेल तर MBBS साठी नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। नेपाळला MBBS करण्यासाठी जी कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करतो, खाली स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज आम्हाला करू शकता। नेपाळमध्ये MBBS करण्यासाठीची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल। कुठले कुठले कॉलेजेस आहेत, ते कसे आहेत, त्याची फी, त्याचं सगळं डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन आमच्याकडून मिळेल। तर आपण सुरू करूयात पुढच्या कॅटेगरी पासून। पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे OBC SBC। याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 602, त्याचा SML होता 6697। दुसरा राऊंड होता 605, तिसरा राऊंड होता 598। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 602, त्याचा SML होता 6673 आणि त्याचा तिसरा राऊंड जो होता तो होता 599 चा। पुढची कॅटेगरी आहे SC BC। या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 600, त्याचा SML होता 6983, त्याचा तिसरा राऊंड होता 599। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 601, त्याचा SML होता 6810, त्याचा जो तिसरा राऊंड होता तो होता 599। VJDTA या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 591, त्याचा SML जो होता तो होता 7896। दुसरा राऊंड जो होता तो होता 595, तिसरा राऊंड होता 585। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 582, त्याचा जो SML आहे तो होता 8946। दुसरा राऊंड जो होता तो होता 590, तिसरा राऊंड जो होता तो होता 579। NT1B या कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 565, त्याचा जो SML आहे तो होता 10827, त्याचा तिसरा राऊंड होता 559 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 562, त्याचा SML जो होता तो होता 11153। दुसरा राऊंड होता 564, तिसरा राऊंड होता 559 चा। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 602, त्याचा जो SML होता तो होता 6730। तिसरा राऊंड होता याचा 599। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 601, त्याचा SML होता 6823। दुसरा राऊंड होता 604 आणि तिसरा राऊंड होता 598। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 602, त्याचा SML होता 6649। SC कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 538, त्याचा SML होता 13650। त्याचबरोबर जो दुसरा राऊंड होता तो होता 542 चा, तिसरा राऊंड होता 531 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 539, त्याचा SML होता 13578 आणि त्याचा जो तिसरा राऊंड होता तो होता 531 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 402, त्याचा SML जो होता तो होता 26449। दुसरा राऊंड होता 405 चा, तिसरा राऊंड 400 चा होता। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 406, त्याचा जो SML आहे तो होता 26070 आणि त्याचा तिसरा राऊंड हा झाला 400 चा। ही माहिती होती परभणी येथील परभणी मेडिकल कॉलेज या MBBS कॉलेजची। ह्या कट ऑफ प्रमाणे तुम्ही तुमच्या मार्काचा अंदाज काढू शकता, यावर्षी मेरिट खाली येण्याची शक्यता आहे। आता जे तुम्हाला मी मार्क्स सांगितले राऊंड वाईज, या मार्कामध्ये 40 ते 50 मार्क्स कमी होऊ शकतात, कमी मार्काचा मेरिट लागू शकतो।
त्याचप्रमाणे SML जो आहे तो मात्र जसा आहे तसाच राहण्याची शक्यता आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अजूनपर्यंत तुम्ही मेडिकल करिअर गायडन्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे व्हिडिओ लगेच तुमच्या मोबाईल पर्यंत येतील. श्री स्वामी समर्थ.